भाजपकडे 10 जागांची मागणी करणार, सन्मानाची वागणूक मिळाली नाही तर स्वबळावर लढणार असली माहिती अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी त्यांच्यासोबत तालुका अध्यक्ष भाऊसाहेब पाटील यांच्यासह अनेकांची उपस्थिती पाहायला मिळाली। आमच्याकडे 20 जणांनी तिकीट मागणी केली आहे, तसंच नगराध्यक्ष पदासाठी देखील आमच्याकडे इच्छुक उमेदवार आहेत। निवडणुका जवळ आल्या आहेत, अद्याप कुठल्याही हालचाली भाजपकडून होत नाहीयेत। मित्रपक्ष म्हणून आम्ही त्यांच्या समवेत सरकारमध्ये आहोत। आघाडी कायम राहावी यासाठी आम्ही प्रयत्नशील असून मित्रपक्षांना सन्मानानं वागवलं यासाठी स्वतः त्यांच्याकडे जाऊन 10 जागा मागणार असल्याचं देसले यांनी सांगितले। सन्मानपूर्वक आम्हाला वागवलं गेलं नाही तर आम्हाला देखील आमच्या पक्षाचे चिन्ह घराघरात पोहोचवायचं। सर्वच जागांवर आम्ही आमचे उमेदवार उभे करू, आवश्यकता भासल्यास समविचारी घटकांशी तडजोड करू, असं देसले यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय। कशासाठी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात तुम्हाला काय सांगायचं होतं? कालच महाराष्ट्र राज्याच्या नगरपालिकांच्या निवडणुकांची आचारसंहिता या ठिकाणी घोषित झाली आणि आमची देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जळगाव जिल्ह्याची आढावा बैठक आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांनी मुंबई येथे घेतली। त्यावेळेस जळगाव जिल्ह्यातील आमचे सगळे नेते उपस्थित होते आणि जळगाव जिल्ह्याचे प्रभारी असतील सन्माननीय मंत्री कोकाटे साहेब, अनिलदादा पाटील, संजय भाऊसाहेब, देवकर आप्पा, सतीश अण्णा, प्रतिभाताई आणि प्रत्येक तालुक्याचे तालुका अध्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित होते। प्रत्येक तालुकानिहाय आढावा त्या ठिकाणी घेण्यात आला आणि प्रत्येक तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडणुकांच्या संदर्भामध्ये काय काय तयारी आहे हे सगळं बघण्यात आलं। त्यानंतर मग स्थानिक ठिकाणी तालुका लेवलला प्रत्येक ठिकाणी कोर कमिटी तयार करून या कोर कमिटीने महायुतीसाठी प्रत्येक ठिकाणी प्रस्ताव देण्यात यावा अशा प्रकारची भूमिका देखील घेण्यात आली। आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण तेच होतं की चाळीसगाव नगरपालिकेच्या संदर्भामध्ये आमच्याकडे काही इच्छुकांनी या ठिकाणी अर्ज आम्ही मागवले होते, ते फॉर्म भरलेले आहेत। नगराध्यक्ष पदासाठी देखील आमच्याकडे 3-4 अर्ज आलेले आहेत आणि नगरसेवक पदासाठी देखील 20 अर्ज या ठिकाणी आमचे शहराध्यक्ष तालुका अध्यक्षांनी भरून घेतलेले आहेत। याच्यामध्ये काही चाचपणी केल्यानंतर ज्यांची इलेक्टिव्ह मेरिट असेल असे 10 उमेदवार आम्ही वेगवेगळ्या वार्डामधून त्या ठिकाणी निवडणार आहोत आणि जिथे जो निवडून येईल त्या प्रकारे 10 लोकांची एक यादी आम्ही सन्माननीय आमदार मंगेश दादाजी महायुतीचे आमदार या ठिकाणी आहेत त्यांच्याकडे प्रस्ताव ठेवणार आहोत आणि या प्रस्तावादरम्यान वाटाघाटीमध्ये ज्या ठिकाणी निवडून येणारे उमेदवार आम्हाला आमच्या जागा सन्मानाने मिळाव्यात अशाच प्रकारची आमची मागणी या ठिकाणी आहे। परंतु तसं घडलं नाही, समन्वय झाला नाही, तर मग राष्ट्रवादी काँग्रेस देखील आपले सर्व उमेदवार स्वबळावर उभे करून घड्याळ हे चिन्ह घराघरापर्यंत कसं पोहोचवता येईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा वाटा देखील या नगरपालिकेमध्ये कसा असेल या प्रकारची रणनीती आम्ही येणाऱ्या काळामध्ये आखणार आहोत आणि ज्याप्रमाणे अजून इच्छुकांचे अर्ज आम्ही मागवलेले आहेत आपल्या माध्यमातून देखील मी या ठिकाणी आवाहन करेन की जे इच्छुक असतील त्यांनी देखील परत अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भरावेत। आम्ही संपूर्ण अर्ज आल्याच्या नंतर जिल्ह्याच्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मुलाखती येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये देखील घेणार आहोत।